नमस्कार, मी वनश्री जोशी पांडे तुम्हा सर्वांचं माझ्या हील युअर सोल चॅनलमध्ये स्वागत करते. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांनासुद्धा सांगा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि येस बेल आयकनसुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओज घेऊन येईन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही ते व्हिडिओज बघून तुमच्या लाईफमध्ये ते इम्प्लिमेंट करू शकता. सो कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मेंटली स्ट्रॉंग पीपल कसे असतात आणि काय करतात. सो मेंटली स्ट्रॉंग होण्यासाठी काय काय करायला हवं याबद्दलचा आज माझा हा व्हिडिओ आहे आणि छोट्या छोट्या टिप्स आहेत आणि तुम्ही त्या जर इम्प्लिमेंट केल्या, ज्या मी केल्या होत्या एका टप्प्यावरती आणि आज मेंटली स्ट्रॉंग तर डेफिनेटली आहे. म्हणजे माझा आता असा स्टँड आहे की नथिंग कॅन ब्रेक मी, ओनली आय कॅन राईज, आय विल नेवर गिव्ह अप. सो हा माइंडसेट करायला ऑफकोर्स मला बराच वेळ लागला. इट वॉज नॉट इझी फॉर मी, कारण की आपण एक टिपिकल माइंडसेटने चालत असतो आणि अचानक तुम्हाला जर कोणी सांगितलं की हे सगळं बदलायचं आहे तर इट्स नॉट इझी बट इट्स नॉट इम्पॉसिबल. आणि ह्यात खूप सिम्पल स्टेप्स आहेत ज्या मी हळूहळू केलेल्या आहेत आणि तुम्हीसुद्धा त्या इम्प्लिमेंट केल्यावरती डेफिनेटली तुम्ही मेंटली स्ट्रॉंग तर व्हालच, पण तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला एक खूप वेगळा फरक दिसायला लागेल विच इज गोइंग टू बी व्हेरी पॉझिटिव्ह. Your perspective will change and you will see amazing results, in positive way, where financially, mentally, emotionally you'll see the abundance. Relationship मध्ये changes दिसतील, पैसे कमवण्यामध्ये changes दिसतील आणि in a positive way. So how to be mentally strong? Like people ask me how to be mentally strong. So the first main important point is don't fear alone time. There is a difference between alone and loneliness. आपल्या म्हणजे मला असं वाटतं की मला बरेचदा एकटं राहायला आवडतं बिकॉज मी जेव्हा एकटी राहते, वेन आय स्टे अलोन आय रीड बुक्स, आय राईट, आय मेडिटेट, आय थिंक वेअर आय एम गोईंग रॉंग, व्हॉट स्टेप शुड आय टेक, की मी कसं इम्प्रूव्ह करू स्वतःला. हा अलोन टाईम. आणि लोनली म्हणजे एकाकी. आपण कधीच एकाकी होऊ शकत नाही, कारण आपणच आपले मित्र असतो किंवा मैत्रिणी असतो. तर बी युअर बेस्ट फ्रेंड अँड देर इज अ डिफरन्स बिटवीन लोनलीनेस अँड अलोन. सो मेंटली स्ट्रॉंग तुम्हाला जर व्हायचं असेल तर डोंट फिअर अलोन टाईम. एकांत मिळाला राहा, स्वतःला इम्प्रूव्ह करा, ग्रो करा. कारण जेव्हा तुम्ही एकांतात असतात तेव्हा डेफिनेटली तुम्ही स्वतःला खूप क्वेश्चन आन्सर्स करू शकता. त्याची उत्तरं म्हणून मी जसं म्हणते जर्नलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो इफ यू वॉन्ट टू बी मेंटली स्ट्रॉंग, डोंट फिअर अलोन टाईम. सेकंड पॉईंट, डोंट ड्वेल ऑन द पास्ट. डोंट थिंक अबाउट पास्ट. पास्ट यू कॅनॉट चेंज. यू जस्ट हॅव टू थिंक अबाउट प्रेझेंट ॲट दिस मुमेंट. हा क्षण, जस्ट नाव. ओके, की मी इथे बेस्ट कसं कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. दिस मोमेंट, हाऊ आय कॅन कन्वर्ट दिस इन टू अपॉर्च्युनिटी सो आय विल हॅव अ बेटर फ्युचर. सो इफ यू वॉन्ट टू बी मेंटली स्ट्रॉंग, डोंट प्लीज विजिट युअर पास्ट अँड थिंक अबाउट पास्ट अँड गेट स्टक देअर. पुढे बघा, पुढे चलत राहा. त्याच्यानंतर आहे डोंट एक्सपेक्ट इमिडिएट रिझल्ट्स. मी नेहमीच सगळ्या व्हिडिओमध्ये सांगत असते की हळद आणि होगोरी होत नाही. सो तुम्ही जर एखादी गोष्ट करायला घेतली असेल किंवा एखादी नोकरी किंवा इंटरव्ह्यू किंवा कुठे इन्व्हेस्ट केलं असेल किंवा लग्नाची सुरुवात केली असेल बघायला किंवा जिम लावलं असेल फॉर एक्झाम्पल, कारण सध्या मी त्या फेजमध्ये आहे जिम लावण्याच्या आणि मी रोज ठरवते जायचं आणि काही ना काहीतरी कारणं होतात आणि मग मी वॉकच घेते किंवा बरीचशी कारणं असतात. त्या बाबतीत मी थोडीशी आळशी आहे, पण त्याच्यावर पण मी प्रयत्न करते, कारण तर मी ठरलं की इनफ, आय हॅव टू रिड्यूस. सो इवन यू आर गोईंग फॉर जिम, डोंट एक्सपेक्ट इमिडिएट रिझल्ट्स. तुम्ही तुमचं स्मार्ट वर्क आणि हार्डवर्क करत राहा, रिझल्ट्स डेफिनेटली येतील. त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे हा, डोंट वरी अबाउट प्लीजिंग एव्हरीवन. कोणाला सतत खुश करायची गरज नाही आहे. तुम्ही जर कॉन्फिडंट असाल, तुम्ही जर तेवढे मेहनती असाल तर तुमच्या मेहनतीचं कुठेही जाणार नाही आहे, त्याचं फळ तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे ह्याची तारीफ करून त्याची तारीफ करून डोंट डू दॅट. डोंट प्लीज पीपल. डोंट बी अ पीपल प्लीजिंग पर्सनॅलिटी, बिकॉज त्यांनी निष्पन्न काहीच होत नाही. सो जस्ट बी कॉन्फिडंट अँड डू वॉट यू आर डुईंग विथ फुल फेथ. त्याच्यानंतर डोंट वेस्ट टाईम फिलिंग सॉरी फॉर युअर सेल्फ. हे सगळ्यात मोठं माझ्या हिशोबाने वाईट फेज आहे ही सगळ्यात मोठी, कारण की आपण स्वतःला इतकं गरीब बिचारं करून घेतो. मी पण करायचे जेव्हा मी आजारी होते, बघा मला इतका त्रास आहे, मला इतकं पेन आहे, तरी पण मी नाही, काही सॉरी फील करायची गरज नाही. फाईन, आपली बॉडी आहे, कधी ना कधीतरी कुठला ना कुठला तरी पार्ट त्याच्यातला आजारी पडणार आहे, त्याच्या एवढं बाऊ करायची गरज नाही आहे. किंवा लाईफमध्ये ज्या गोष्टी होतात त्या होणार असतात आणि
टफ सिच्युएशन्सच आपल्याला खूप काही शिकवून जातात. सो यू डोंट हॅव टू फील सॉरी अबाउट दॅट. इनफॅक्ट यू शुड सी की ओके, मी या सिच्युएशनमध्ये आत्ता जर पडलेली आहे किंवा माझ्यावर ही वेळ जर आलेली आहे, त्यातनं मी काय शिकते आहे आणि किती करेजियसली बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. सो थिंक अबाउट एनकरेजिंग युअर सेल्फ इन्स्टेड ऑफ सेईंग यू नो की ओ असं का झालं, तसं का झालं, की अरे गरीब बिचारी. डोंट 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 डू दॅट. सगळ्यात वाईट गोष्ट आहे स्वतः सेल्फ पिटी मोड मध्ये जाणं किंवा स्वतःबद्दल अरे असं झालं तसं झालं. डोंट डू दॅट. कुठलीही आपत्ती किंवा कुठलाही प्रसंग किंवा कुठलाही चॅलेंज किंवा कुठलाही प्रॉब्लेम आला तर त्याच्यामध्ये स्वतःबद्दल सॉरी फील न करता एनकरेज करा आणि त्या सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी मदत करा. हे मेंटली स्ट्रॉंग तुम्हाला व्हायचं असेल तर खूप महत्त्वाची टिप आहे. त्याच्यानंतर डोंट वेस्ट एनर्जी ऑन थिंग्स यू कांट कंट्रोल. तुम्ही नाही बदलू शकत बाहेरची सिच्युएशन. तुमचा स्ट्रिक्ट बॉस किंवा तुमचे त्रास देणारे कोवर्कर्स, वेगवेगळ्या प्रकारचे त्रास आपण वेगवेगळी लोक कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती तरी आपण फील करतच असतो. पण मला इथे एवढंच सांगायचं आहे की कुठलाही त्रास असेल, तो मानसिक असेल, शारीरिक असेल, संबंधांमध्ये असेल, जॉबमध्ये असेल, आपण तो कंट्रोल नाही करू शकत. आपण त्याच्यात पार्टिसिपेट जर केलं नाही आणि त्याला चेंज करण्याचा प्रयत्न केला नाही तर आय थिंक आपलं लाईफ जे आहे ते सुखकारक होईल आणि पॉझिटिव्ह होईल. तो मेंटली स्ट्रॉंग व्हायचं असेल तर समोरच्याला बदलायला जाऊ नका, स्वतः बदला. तुम्हाला एखादी गोष्ट नाही ना पटत आहे, नाही ना आवडत आहे, तुमच्या हातात काय, तिकडनं बाजूला व्हायचं आणि तिकडनं, मी हे म्हणत नाही दुर्लक्ष करा, तिथून बाजू तरी होऊ शकतात, त्याच्याकडे लक्षच देऊ नका. सो डोंट वेस्ट एनर्जी ऑन थिंग्स यू कॅन नॉट कंट्रोल. इट्स शिअर वेस्ट ऑफ टाईम. नंतर डोंट लेट अदर्स इन्फ्लुएन्स युअर इमोशन्स. कोणाला तुमच्या इमोशन्सवरती कंट्रोल घेऊ देऊ नका. म्हणजे इमोशनल ब्लॅकमेल जर तुम्हाला कोणी करत असेल तर प्लीज त्याला बळी पडू नका. स्वतःची मतं ठाम ठेवा. येस, इथे फक्त तुम्ही काही चुकीचं करत नाही आहेत ना हे स्वतःला पडताळून विचारा, पहा की असं कुठलंही चुकीचं काम आपल्याच्यानी होता कामा नाही आहे. पण कोणी तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल केलं तर त्याला बळी पडू नका. तुम्ही स्वतःची सतसत विवेकबुद्धी जागृत ठेवा. विचार करा की हे मी करते हे बरोबर आहे का आणि मग ती गोष्ट करा. पण इमोशनल ब्लॅकमेल होऊ नका. त्याच्यानंतर डोंट रिसेंट ऑन अदर पीपल सक्सेस. समोरच्या व्यक्तीला जर सक्सेस मिळालं किंवा पैसे खूप जास्त मिळवत असेल किंवा चांगलं घर असेल, गाडी असेल, पोझिशन असेल, प्लीज 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 कधीही त्याच्यावरती जेलस होऊ नका किंवा असा विचार नका करू. कारण मेंटली स्ट्रॉंग लोक जी असतात ती दुसऱ्यांच्या सक्सेसवर आपलं सक्सेस नाही ठरवत. ते स्वतःचं सक्सेस स्वतः घडवतात आणि त्यांना नाही फरक पडत समोरचा सक्सेसफुल आहे की नाही, कारण की त्यांचा स्वतःचा एम आणि जो गोल असतो तो सेट असतो. त्यामुळे आजूबाजूला काय चाललं आहे महत्त्वाचं नसतं. आपला जेव्हा एक गोल किंवा एक टार्गेट सेट असतं की मला या वयामध्ये हे पाहिजे आणि तिथपर्यंत जाण्यासाठी जी मेहनत मला घ्यायची आहे प्रामाणिकपणे ती मी घेणार, बस. मग बाकीची लोक सक्सेसफुल आहेत किंवा फेल्युअर आहेत त्याच्याकडे बघू नका. त्याच्याने तुमची सक्सेसची व्याख्या किंवा तुमचं सक्सेसचा रेशो वाढणार नाही आहे. म्हणून सांगते की एक जर्नलिंग करा ज्याच्यामध्ये 1 वर्षानंतर मी कुठे असेन, 2 वर्षांनी मी कुठे असेन, 3 वर्षांनी कुठे असेन, हे स्वतः इव्हॅल्युएट करा. 1 वर्षापूर्वी मी कुठे होते हे असं स्वतःला एक्झामिन करा. स्वतःची स्वतःबरोबर असलेली, मी म्हणणार नाही कॉम्पिटिशन आहे, पण ती ग्रोथ आहे ती इव्हॅल्युएट करा. ना की समोरचा किती सक्सेसफुल आहे किंवा समोरच्यानी घर घेतलं, गाडी घेतली, त्याला पैसे मिळाले. डोंट डू दॅट. डोंट कम्पेअर अँड डोंट फील बॅड ऑल्सो. ओके. डोंट शाय अवे फ्रॉम युअर रिस्पॉन्सिबिलिटी. स्वतःच्या जबाबदाऱ्यांपासून पळू नका किंवा त्याची लाजही वाटू देऊ नका. कारण मला माझे बाबा नेहमीच म्हणायचे की कुठलंही काम करायची लाज वाटता कामा नये. कारण की आपण जर प्रामाणिकपणे सचोटीने जर कुठलंही काम केलं तर त्याची लाज वाटता कामा नये. म्हणजे माझी आई मला सांगायची की माझे आजोबा सांगायचे की अगदी केर जरी काढला तरी इतका तो छान काढला पाहिजे की विचारलं पाहिजे लोकांनी की कोणी केर काढला किंवा कोणी डस्टिंग केलं. म्हणजे कुठलंही कमी प्रतीचं जरी काम असेल तुम्ही करत असाल तर त्याची लाज नका बाळगू. कारण आपण कोणाला फसवत नाही आहोत किंवा चोरी करत नाही आहोत, लुबाडत नाही आहोत. ह्या सगळ्या गोष्टी आपण जर करत नाही आहोत, पण आपण समजा कुठेतरी कमी पगारावर नोकरी करत असतो किंवा आपण नसेल पोझिशन वाईज, इट्स ओके, इट्स ॲब्सोल्युटली फाईन. लाज वाटून घेऊ नका आणि जर कुठची जबाबदारी तुम्हाला दिली तर त्याची तुम्ही लाज बाळगू नका, तिथून पळू नका, ते फेस करा. आणि जर पटत नसेल तर निघण्याचा ऑप्शन हा तुमच्याकडे आहेच. तिथे राहून त्रास करून स्वतःला आणि किटकिट करून सतत नावं ठेवून ती निगेटिव्हिटी घेण्यापेक्षा तिथून निघून जा. हा एक म्हणजे त्याच्यामध्ये एक चांगला ऑप्शन असतो. म्हणजे माझे क्लायंट म्हणतात की मला खूप त्रास होतोय पण मी राहतेय. मग का राहताय तुम्ही राहताय म्हणजे तुमचा चॉईस आहे म्हणून तुम्ही राहताय. सो जर तुम्हाला बाहेर पडता येत असेल तर तुम्ही तिथून बाहेर पडा, पण राहून निगेटिव्हिटी क्रिएट करण्यापेक्षा तुम्ही तिथून जाऊ शकता. आणि जबाबदाऱ्यांपासून पळू नका प्लीज. मेंटली स्ट्रॉंग लोक कधीही कुठल्याही जबाबदाऱ्यांपासून लांब पळत नाहीत. डोंट गिव्ह अप आफ्टर द फर्स्ट फेल्युअर. खूप महत्त्वाचं आहे.
नवीन बिझनेस करत असाल, मी पण नवीन बिझनेस सुरू केला नयापनचा माझ्या ॲक्टिंग नंतर. आणि नयापन क्रिएशन सुरू करताना माझ्याकडे अगदी लिमिटेड पैसे होते आणि मला असं होतं की बापरे, हे माझे सेव्हिंगचे पैसे तर आणि मी इन्व्हेस्ट करू का. पण म्हटलं ठीक आहे, इट वॉज अ सक्सेस. पण असे कितीतरी मी छोटे छोटे बिझनेस करण्याचे प्रयत्न केले आणि ते सक्सेस झाले नाहीत. पण मी पुढे चालत राहिले, कारण एखादं फेल्युअर आलं म्हणजे पुढे आपलं सगळं फेलच आहे असं नाही आहे. कारण की म्हणतात ना, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. तुम्ही प्रयत्नच जर केले नाहीत तर तुम्हाला यश कसं मिळेल. सो एकदा तुम्ही फेल झालात, दोनदा फेल झालात, ह्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्हाला कधी सक्सेस मिळणार नाही. तुमचे जर प्रामाणिक प्रयत्न असतील, तुम्ही फोकस्ड असाल, तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन इम्प्लिमेंट करत असाल, तुम्ही पॉझिटिव्ह असाल, तुमचे व्हायब्रेशन्स आणि फ्रिक्वेन्सीज पॉझिटिव्ह असतील, तुमचं प्रॉपर प्लॅनिंग असेल, तर सक्सेस हे येणारच. म्हणजे जेव्हा तुम्ही मेहनत करता, श्रद्धा आणि सबुरी, तुम्ही श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा, तुम्हाला यशाचं फळ नक्कीच मिळेल. सो फेल्युअर आल्यावरती, अपयश आल्यावर डगमगू नका. मेंटली स्ट्रॉंग पीपल, लोक डगमगत नाहीत. मेंटली स्ट्रॉंग व्हायचं असेल तर तुम्ही कुठे चुकलात, काय चुकलो, किंवा मला ह्याच्यामध्ये अजून काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे, या गोष्टींची मेंटली स्ट्रॉंग लोक विचार करतात, ना की फेल्युअरला घाबरून तो बिझनेस किंवा ती नोकरी किंवा ते रिलेशन सोडतात. प्लीज, सो डोंट गिव्ह अप आफ्टर द फर्स्ट फेल्युअर अँड डोंट फिअर टेकिंग कॅल्क्युलेटेड रिस्क्स. तुमचे कॅल्क्युलेटेड रिस्क जे असतात ते तुम्ही घ्यायला अजिबातच घाबरू नका. कारण मेंटली स्ट्रॉंग पीपल जे असतात, लोक जी असतात, ते बिलकुल घाबरत नाहीत. पण ह्याचा अर्थ असं नाही की सगळंच तुम्ही करायला जाल, असं नाही. कॅल्क्युलेटेड रिस्क कशा आहेत त्याचं प्लॅनिंग करा आणि मग त्या हिशोबाने तुम्ही स्वतःचे निर्णय घ्या, पण घाबरू नका. त्याच्यानंतर लर्न टू मूव्ह ऑन अँड लेट गो. पुढे चला, एका ठिकाणी अडकू नका. हे मी तुम्हाला वारंवार सांगते, कारण तुम्ही जेव्हा थांबता तेव्हा तुम्ही स्टक होता. तुम्ही जेव्हा पुढे जाता तेव्हा नवीन वाट, नवीन दिशा, नवीन लोक, नवीन मार्ग तुम्हाला सापडत जातात. आणि जे झालं आहे मागे त्याला लेट गो करा, कारण की मागे जे झालं आहे ते तुम्ही चेंज करू शकत नाही. आणि मागचं जर पुढे आणलं तुम्ही तर तुम्हाला रिझल्ट येणार नाही. तुम्हाला जर नवीन घरात शिफ्ट झालं आणि नवीन फर्निचर हवं आहे तर तुम्हाला जुनं फर्निचर काढावं लागणार आहे. तुम्ही सोफ्यावर सोफा नाही ठेवू शकत. तो जुन्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही टाकत नाही तोपर्यंत नव्या गोष्टी येणार नाहीत. सो मेंटली स्ट्रॉंग तुम्हाला जर व्हायचं असेल तर प्लीज लेट गो ऑफ पास्ट अँड जस्ट मूव्ह ऑन. स्टे फर्म ऑन युअर प्रिन्सिपल्स अँड युअर व्हॅल्यूज अँड मोरॅल्स अँड एथिक्स. तुमचे प्रिन्सिपल्स, तुमचे संस्कार, तुमच्या व्हॅल्यूज, ह्याच्यावरती तुम्ही फर्म राहायला हवं जर तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असाल. तर ह्यानी हे सांगितलं, ओके करून बघतो, त्याने ते सांगितलं, मी करून बघते. स्वतःचं मत नाही. सो असं करू नका. तुमचे जे स्वतःचे कोर तुमचे लहानपणापासूनचे प्रिन्सिपल्स आणि व्हॅल्यूज आहेत, एथिक्स आहेत, मोरॅल्स आहेत, जे ज्या गोष्टींना, संस्कारांना घेऊन तुम्ही चाललेत, जे एक विजन आहे त्याच्यावरती तुम्ही फर्म राहा. त्याच्यानंतर एम्ब्रेस चेंज. जो काही चेंज होतो तो ॲक्सेप्ट करा छान आनंदाने. किती आयुष्य, एकच आयुष्य आहे, कुठे त्याच्यामध्ये ग्रजेस आपण करत बसणार. मेंटली स्ट्रॉंग व्हायचं आहे, आयुष्यामध्ये सक्सेसफुल व्हायचं, तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि ह्या गोष्टी तुम्हाला करायला पाहिजे. तो ॲक्सेप्ट चेंज. त्याच्यानंतर हॅपी थॉट्स अँड हॅपी लाईफ. थिंक हॅपी, ऑलवेज हॅव पॉझिटिव्ह थॉट्स अँड जस्ट बी हॅपी. कारण खूप होतात, म्हणजे माझ्याबरोबरही होतं की खूपदा मी पण फ्रस्ट्रेटेड असते किंवा मलाही असे वाईट प्रसंग येतात. पण मग मी असा विचार करते की मी जर दुःखी राहिले आणि मी जर नेगेटिव्ह विचार केला तर पॉझिटिव्ह तर होणार नाहीच. मग मी दुःखी कशाला राहू. इनफॅक्ट मी पॉझिटिव्ह राहते म्हणजे मला पॉझिटिव्ह रिझल्ट्स तरी येतील किमान. सो माझ्या मते शक्यतो जास्तीत जास्त पॉझिटिव्ह थॉट्स, पॉझिटिव्हिटी तुम्ही जितकी, आणि ही प्रॅक्टिस येणार. सो PPP, पॉझिटिव्हिटी, प्रॅक्टिस अँड पर्सिस्टन्स, हे खूप महत्त्वाचं आहे. कंटिन्युअसली पर्सिस्टन्स तुमचा खूप पाहिजे की काही झालं तरी मी पॉझिटिव्ह आहे. कारण तुम्ही सिच्युएशन चेंज करू शकत नाही. मेंटली स्ट्रॉंग लोक हे त्यांना माहिती आहे की आपण काही सिच्युएशन चेंज करू शकत नाही, पण आपण कसं त्याला रिॲक्ट करायचं आणि रिस्पॉन्स द्यायचा हे आपल्या हातात आहे. सो हॅपी थॉट्स ऑलवेज रिमेंबर. बी काइंड, बी हॅपी फॉर अदर्स आणि लिसन टू युअर डीपर सेल्फ. आतल्या आवाज, तुमचा जो इंट्युशन, जे आपलं म्हणतं ना आतला आवाज खूप महत्त्वाचा असतो, तर त्याला ऐका. आणि टेक रिस्पॉन्सिबिलिटी फ्रॉम टाईम टू टाईम अँड जस्ट बी व्हेरी काइंड अँड बी हॅपी फॉर अदर्स. अप्रिशिएट अदर्स. मेंटली स्ट्रॉंग तुम्हाला व्हायचं असेल तर ह्या खूप काही गोष्टी आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत, तर ह्या इम्प्लिमेंट करा. ह्यातल्या 70-80% जरी तुम्ही इम्प्लिमेंट केल्यात तरी यू विल सी अमेझिंग चेंज इन युअर लाईफ. आणि ॲट द एंड ऑफ द डे कसं असतं ना फ्रेंड्स, की आता जसं मला एंडोमेट्रियोसिस झाला, मला नव्हतं माहिती. आय वॉज नॉट प्रिपेअर्ड फॉर दॅट. आणि म्हणजे 8 वर्ष गेली त्याच्यामध्ये. इट वॉज नॉट इझी फॉर मी. द फर्स्ट 4 years आय जस्ट वेस्टेड ऑन क्राईंग अँड लाईक वाय मी, व्हॉट डिड आय डू रॉंग, आणि ह्या सगळ्या गोष्टी होत्या. सो
4 वर्षानंतर अक्कल आली की नाही यार, आय एम जस्ट वेस्टिंग माय टाईम. मग त्याच्यानंतर तो मी शिफ्ट जो केला की नाही फाईन, जे आहे ते मी ॲक्सेप्ट करणार. कारण मेंटली स्ट्रॉंग जर मी नसेन तर मला समोरची ट्रीटमेंट पण आणि समोरच्या गोष्टी मी ॲक्सेप्ट करणार नाही. सो फर्स्ट यू हॅव टू बी व्हेरी स्ट्रॉंग, यू आर व्हेरी स्ट्रॉंग, व्हेरी फर्म, काइंड, कंपॅशनेट, त्याच्यानंतर फोकस्ड, तरच तुम्ही करू शकता. आणि हे बाय प्रॅक्टिस, जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही जर्नलिंग करू शकता. त्याच्यामध्ये लिहा आय एम स्ट्रॉंग, आय एम फोकस्ड. हे जेव्हा तुम्ही सतत बोलायला लागता तेव्हा तुमच्या ब्रेनला ते कळतं. यू हॅव टू ट्रेन युअर ब्रेन दॅट यू आर मेंटली स्ट्रॉंग, यू आर मेंटली पॉझिटिव्ह, यू आर सुपर स्ट्रॉंग. ही कुठलीही सिच्युएशन आली तरी तुम्ही त्या सिच्युएशनला न डगमगता एक स्ट्रॉंग डिसिजन घेऊन त्या सिच्युएशनला हरवून एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी म्हणून डेफिनेटली उभारू शकता स्वतःचं एक वेगळं अस्तित्व. सो हे काही पॉईंट्स मला असं वाटलं की तुमच्याबरोबर शेअर करायला हवेत. आणि मेंटली स्ट्रॉंग होण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. हे मी पण स्वतः इम्प्लिमेंट करते आणि अजूनही करते, मी अजूनही शिकते. बिकॉज आय ऑलवेज फील की आय एम स्टील अ स्टुडंट. जरी मी तुमच्यासमोर येऊन एवढी सगळी माहिती देत असते तरी मी आता अजून 2-3 कोर्सेस करते. आय एम लर्निंग लॉट ऑफ थिंग्स बिकॉज आय फील दॅट वेन यू लर्न न्यू थिंग्स यू ग्रो. बिकॉज वेन आय विल से ना की मला सगळं येतं आहे, मी एक्सपर्ट आहे, आय थिंक दॅट डे विल बी द लास्ट डे. I think each one of us is student and each one of us should learn new things, because when you're learning new things, you're upgrading your not only mental but emotional, physical, spiritual aspect also. So शिकणं हे फक्त हुशारी असं नसतं, पण ह्या सगळ्या सेगमेंटवरही त्याचा परिणाम होत असतो. सो मी अजूनही शिकते आणि जे नवीन शिकते ते तुमच्यासमोर घेऊन येतच आहे. सो हे मेंटली स्ट्रॉंग होण्यासाठीचे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते तुम्ही इम्प्लिमेंट करा. एक छान डायरी मेंटेन करा, त्याच्यामध्ये तुमचे गोल्स, एम्स, काय चेंजेस करायचे ते सगळे तुम्ही लिहा आणि बघा विदिन 21 डेजच्या प्रॅक्टिसने तुम्हाला स्वतःला किती मेंटली स्ट्रॉंग असल्याची फिलिंग येईल. अँड इट्स अ बेस्ट फिलिंग वेन यू आर मेंटली स्ट्रॉंग. नो वन कॅन कीप यू नेम्स, और तुम्ही नाही म्हणजे यू विल बिकम सो स्ट्रॉंग अँड यू विल कम ॲज अ विनर ओनली. सो तुम्हाला कायम आनंद होईल की अरे मी हे केलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीला न डगमगता मी मेंटली स्ट्रॉंग असल्यामुळे हे निर्णय घेतलेत आणि हे मी अचीव केलेलं आहे. सो हे सगळे पॉईंट्स तुम्हीसुद्धा इम्प्लिमेंट करा तुमच्या आयुष्यामध्ये. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून पाठवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण माझं मिशन आहे ॲज वनश्री फ्रॉम हील युअर सोल की प्रत्येक घरामध्ये एक व्यक्ती ही स्पिरिच्युअल असणं गरजेचं आहे. दॅट इज माय मिशन. आणि ह्या मिशनमध्ये तुम्हीसुद्धा मला प्लीज सहकार्य करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चॅनल तुम्ही शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा विथ बेल आयकन प्रेस. कारण मला असं वाटतं की जेव्हा एखाद्या घरामध्ये एक व्यक्ती जरी स्पिरिच्युअल असेल आणि आध्यात्मिक अभ्यासात तिला रुची असेल आणि ती अध्यात्म फॉलो करत असेल तर अख्खी फॅमिली ग्रो व्हायला मदत होते. कारण तिचे व्हायब्रेशन अख्ख्या फॅमिलीच्या मेंबर्ससाठी सुद्धा उपयुक्त ठरू शकतात. सो ही प्रॅक्टिस तुम्ही करून बघा. लेट्स मेक दिस अर्थ स्पिरिच्युअल. आणि जितक्या लोकांना आपल्याला पॉझिटिव्हिटी देता येईल, स्पिरिच्युअलिटी सोप्या भाषेमध्ये समजून सांगता येईल ती आपण समजूया. मला तुम्हाला एवढंच सांगायचं की त्याची मदत तुम्हाला करायची आहे की सगळ्यांना हा चॅनल शेअर करायचा आहे. कारण स्पिरिच्युअलिटी इज सच अ ब्युटिफुल अँड इझी वे टू इम्प्लिमेंट इन अवर लाईफ. आणि लाईफ इतकं सुंदर होतं आणि आपल्या एका स्पिरिच्युअलिटीमुळे आपले घरातले आई बाबा किंवा नवरा, मुलं, बाळं, बायको यांनासुद्धा त्याचा फायदा होतो. कारण की ते व्हायब्रेशन्स आहेत ते नॉट ओनली यू कीप इट विथ यू बट यू शेअर विथ युअर फॅमिली ऑल्सो. अँड द होल फॅमिली गेट इव्हॉल्व्ड होते आणि इट गोज टुवर्ड्स प्रोग्रेस. सो थँक्यू सो मच. आणि आजचा एपिसोड कसा वाटला तुम्ही मला नक्की लिहून कळवा आणि माझा चॅनल असाच बघत राहा आणि असंच प्रेम करत राहा. थँक्यू सो मच.